पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये स्फोट झालेला आहे। कारमध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट झालाय असं समजतंय। या स्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय तर 21 जण जखमी झाल्याची माहिती आहे। ही त्याची दृश्य आपण बघतोय। मंगळवारी दुपारी 1 वाजता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे जिल्हा न्यायालयामध्ये एक मोठा स्फोट झाला। पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार या स्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय तर 21 जण जखमी झालेले आहेत। हा स्फोट इतका मोठा होता की तो पोलीस लाईन्स मुख्यालयापर्यंत ऐकू आला आणि त्याच्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये हा स्फोट झालाय, त्याची दृश्य आपण बघतोय। कारमध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट झालाय असं समजतंय। स्फोटात 12 जणांचा मृत्यू झालाय तर 21 जण जखमी झाल्याची माहिती आहे। दुपारी 1 वाजता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे जिल्हा न्यायालयामध्ये हा मोठा स्फोट झाला। पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झालाय तर 21 जण जखमी झालेत। हा स्फोट इतका मोठा होता की तो पोलीस लाईन्स मुख्यालयापर्यंत ऐकू गेला। सध्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। या अपघातानंतर लगेचच बचाव पथक आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचलेलं आहे। संपूर्ण परिसराला सध्या त्यांनी वेढा घातलाय, तपास सुरू झालाय। एकीकडे भारतामध्ये राजधानी दिल्लीमध्ये मोठा स्फोट घडून आणला गेलेला आहे। अमोनियम नायट्रेट इथं वापरलं गेलेलं आहे स्फोटासाठी आणि त्याच्यामध्ये अनेकांचा जीव गेलेला आहे। या सगळ्या संदर्भात तपास सुरू झालेला आहे। आणि दुसरीकडे पाकिस्तानमधली बातमी हाती येते। पाकिस्तानमध्ये राजधानी इस्लामाबाद या ठिकाणी मोठा स्फोट झालाय, 12 जणांचा तिथे मृत्यू झालाय।